आणि मुळात एक गोष्ट सांगू, तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबर वैकुंठाला गेलेच नाही. जुन्या काळी एक प्रभात फिल्म कंपनीचा एक चित्रपट येऊन गेला, संत तुकाराम नावाचा, आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धाडलं, त्यात गरुडावरती तुकोबर बसलेले कुठेतरी निघून गेले. आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू, पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण विचार करायला गेलं, प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो. स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही. अनंत युग झाली, युगानुयुग झाली, कोण घेऊन गेलेलं नाहीये. स्थूल देह ठेवावंच लागतं. तसं तुकोबराने देखील स्थूल देह ठेवावा लागलाय. आता ते स्थूल देह ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेला नाही. मग आपण शांत राहावं. कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही, पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले, हो, आणि आमची पोट भरायला लागलो. स्पष्ट आणि परखड बोलतोय मी. बघा, जळी उदका सहित वया तारियेल्या जैशा लाया, तुकोबरायांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर, हो, 13 दिवसानंतर त्या वह्या तरंगायला लागल्या. आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे, पण प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला, आम्ही जे घरात वही लिहितो ती वही फार नाही पण 1 तास पाण्यात बुडवली तर अक्षर राहतील का? अक्षरे राहणार, पानही राहणार नाहीत, वहीही राहणार नाही, भिजून ते मात्र होऊन जाईल. मग 1 तास वही जर आम्ही पाण्यात बुडवली तर वही मात्र होईल. 13 दिवस गाथा पाण्यात कशी राहील? एक भूमिका लक्षात ठेवा. एकूण तुकोबराने अभंग लिहिताना लिहिले की ती 4,01,34,000 अभंग लिहिलेत. तुकोबरांच्याच 12 अभंगामध्ये तुकोबराने सांगितले 4,01,00,000चा शेवट 34,000 स्पष्ट सांगितले. 4,01,34,000 अभंगातले फक्त 4,500 अभंग शिल्लक राहिले. ते कसे राहिले? तत्कालीन समाजामध्ये तुकोबरांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते 4,500 अभंग राहिले. 4,01,34,000 अभंग जर असते ना आज, हो, जगात तुकोबरांसारखा, हो, संत होणे नाही. पण ते गेले, पाण्यात वाहून गेले ते गेले.